मनपा शाळांच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक 4 मधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील महापालिका शाळांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे। नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेविका ऐश्वर्या साखरे, नगरसेवक विनायक विटकर आणि भाजपचे युवा नेते अजित गायकवाड यांनी आपल्या विकास निधीतून कस्तुरबा मार्केट परिसरातील मनपा शाळा क्रमांक 21 आणि 16 आणि 2 च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। या निधीतून मनपा शाळेच्या प्रांगणात बोरवेल खोदकामाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी संबंधित लोकप्रतिनिधी उपस्थित होते। कामाची माहिती नगरसेवक अनंत जाधव यांनी दिली। आज प्रभाग क्रमांक 4 येथील महानगरपालिकेची शाळा नंबर 21, 16, 2 अशा 3 शाळा या एकत्रित या ठिकाणी भरतात। या शाळेची दुरावस्था झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ज्यावेळेस आम्हाला सारी नगरसेवकांकडे शाळेची गैरसोयीबद्दल सूचना मांडली, त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेचे प्राथमिकचे शिक्षण मंडळाचे मल्हार माने सर यांना या ठिकाणी बोलावून घेतलं आणि या ठिकाणी शाळेसाठी जे काय करणं गरजेचं आहे त्या सगळ्या उणिवांची जाणीव करून दिली आणि तातडीने या ठिकाणी बोर घेणं गरजेचं होतं। त्यावेळेस साहेबांना विनंती केली, साहेबांनी देखील त्याला तत्काळ होकार दिला आणि आज या ठिकाणी या शाळेच्या विद्यार्थिनींच्या हस्तेच या बोरचं उद्घाटन झालंय। आणखी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 20 ते 25 लाखाचं एस्टिमेट आजच तयार होत आहे। एक महिना 2 महिन्यामध्ये ही शाळा सोलापूर शहरातली सगळ्यात चांगली महानगरपालिका शाळा असेल इतक्या ठिकाणी पाहिजे। मनपा शाळांचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू। आगामी काळात मनपा शाळांचा कायापालट झालेला दिसेल असा विश्वास नगरसेविका वंदना गायकवाड यांनी व्यक्त केला। महानगरपालिकेची 21 नंबर शाळा, 16 नंबर शाळा आणि 2 नंबर शाळा अशा 3 शाळा आहेत आणि त्या शाळेची दुरावस्था बघून म्हणजे बघणाऱ्याला सुद्धा वाईट वाटेल की एकेकाळी जी अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेत, पण त्या शाळेची जी दुरावस्था झाली आहे ती आता पाहण्यालायक नाहीये। याचा मला खंत वाटते आणि त्या अनुषंगानेच येथील जे काही लोकांचा वावर आहे तो कमी व्हावा आणि येथील भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण या शाळेमार्फत मिळावं असा माझा संकल्प आहे, स्वतःचं वैयक्तिक। कारण मी इथं ऐकलेलं आहे की जवळजवळ अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेत, पण आता जी या शाळेची दुरावस्था आहे ती बघवत नाहीये। म्हणून आम्ही 4 नगरसेवकांनी या शाळेचं वॉल कंपाऊंड, शाळेचं ग्राउंड आणि शाळेत सुव्यवस्थितपणा आणि शिस्त लागावी म्हणून आम्ही आतोनात प्रयत्न करत आहोत। प्रत्येक विद्यार्थी हा स्लम एरियातील असून जो मजूर कष्टकरी वर्ग आहे त्यांची मुलं आहेत आणि त्या मुलांचं शिक्षण इथून घडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। एकेकाळी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या मनपा शाळांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे घेतलेल्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे असेही ते म्हणाले।